नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो. महाराष्ट्र शासनाचा अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मंत्रालय हा राज्यातील सार्वजनिक वितरण प्रणाली म्हणजेच PDS, ज्यामध्ये रेशन कार्ड, अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा, किमतीचे नियमन आणि ग्राहक हक्कांचे संरक्षण यासाठी जबाबदार आहे. ही संस्था महाफूड.gov.in याद्वारे रेशन दुकान व्यवस्थापन आणि राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा म्हणजे NFSA राबवते. या विभागाची मुख्य कार्ये आणि माहिती: सार्वजनिक वितरण प्रणाली PDS रास्त भाव दुकानाद्वारे रेशन दुकान पात्र कुटुंबांना स्वस्त दरात धान्य, तांदूळ, गहू, साखर उपलब्ध करून देणे. शिधापत्रिका, नवीन रेशन कार्ड नावे कमी जास्त करणे आणि ऑनलाईन रेशन कार्ड सेवांचे व्यवस्थापन करणे. ग्राहक संरक्षण: ग्राहकांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी जिल्हा आणि राज्य स्तरावर ग्राहक मंच चालवणे. अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा: जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत ठेवणे आणि किमतीवर नियंत्रण ठेवणे. ई-पॉस रास्त भाव दुकानामध्ये बायोमेट्रिक प्रणालीद्वारे धान्याचे वितरण करणे. वजन मापे: वस्तूंच्या वजनाचे आणि मापाचे प्रमाणीकरण करणे. या पद्धतीची कामं या अन्न आणि नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत चालवली जातात. सध्या रवींद्र चव्हाण हे महाराष्ट्र राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार विभाग कॅबिनेट मंत्री आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, याच अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार विभागाची जागा भरण्यासाठी घोषणा झालेली आहे आणि अशासकीय सदस्य म्हणून 17 पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे. सदर भरतीबाबतची माहिती आपण जाणून घेणारच आहोत. तत्पूर्वी तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यामध्ये शेअर करा. त्याचप्रमाणे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्हाला काही शंका असतील किंवा तुम्हाला काही माहिती द्यायची असेल किंवा माहिती हवी असेल तरी तुम्ही आम्हाला मेसेज करून नक्की कळवा. चला तर मग आपण अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामध्ये अशासकीय सदस्यांसाठी जी पदभरती होणार आहे त्याबद्दलची माहिती जाणून घेऊयात. कृषी, अन्न व सहकार विभागातून पुरवठा विभाग स्वतंत्र करून मार्च 1965 मध्ये अन्न व नागरी पुरवठा विभागाची निर्मिती करण्यात आली. डिसेंबर 1977 मध्ये उद्योग, ऊर्जा आणि कामगार विभागातून वजने व मापे यांचे व्यवस्थापन काढून घेऊन ते नागरी पुरवठा विभागाच्या नियंत्रणाखाली आणण्यात आले. हा विभाग मुख्यत्वे खुल्या व्यापारामधील जीवनावश्यक वस्तूंची मागणी व पुरवठा तसेच सार्वजनिक वितरण व्यवस्थेसंबंधित बाबींचे नियंत्रण करतो. या विभागाची मुख्य जबाबदारी जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 खालील विविध नियंत्रण आदेशांना लागू करून किमती स्थिर ठेवणे व वजने व मापे संबंधित बाबींवर कार्यवाही करणे ही आहे. आपण आता या विभागाची माहिती बघितलेली आहे. या विभागामार्फत कोणकोणती कार्य केली जातात आणि या विभागाची जबाबदारी काय आहे हे आपण आता पाहिलेलंच आहे. अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग या विभागामध्ये पदं भरायची आहेत. तर त्या पदांसाठीची जाहिरात ही प्रसिद्ध झालेली आहे 23 फेब्रुवारी 2026 मध्ये. लोकमत या दैनिकामधून ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. ग्राहक संरक्षण अधिनियम 2019च्या कलम 6 मधील तरतुदी अंतर्गतच्या राज्य ग्राहक संरक्षण परिषदेवरील 17 अशासकीय सदस्य पदाकरिता ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे. सदर पदामध्ये ग्राहक संघटनांचे प्रत्येक प्रादेशिक विभागातील किमान एक याप्रमाणे 6 प्रतिनिधी, ग्राहक चळवळीशी संबंधित व्यक्ती, शेतकरी, व्यापारी व उद्योजक या प्रत्येक प्रवर्गातील किमान एक असे 6 पेक्षा अधिक नाही यांचा समावेश आहे. या अशासकीय सदस्य पदांच्या पात्रतेचे निकष व निवडीबाबतची कार्यपद्धती शासन निर्णय क्रमांक रा.ग्रा.प. 2022 प्र. 19 ग्रास 2 दिनांक 29 ऑगस्ट 2022 परिशिष्ट अ व ब अन्वये राहील. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in व http://mahafood.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अर्जदारांनी दिनांक 23 फेब्रुवारी 2026 ते दिनांक 23 मार्च 2026 सायंकाळी 6 पर्यंत प्रत्यक्ष कार्यासनात भेट देऊन किंवा पोस्टाने अर्ज सादर करता येतील. दिनांक 23 मार्च 2026 नंतरचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याच्या कृपया अर्जदारांनी दक्षता घ्यावी.
टीप अशी आहे की राज्य ग्राहक संरक्षण परिषदेवरील अशासकीय सदस्य पदाकरिता 10/2/23 रोजी देण्यात आलेल्या जाहिरातीन्वये विभागामध्ये प्राप्त झालेले अर्ज कायम ठेवून व्यापक प्रसिद्धीकरिता नव्याने जाहिरात देण्यात येत आहे. सबब पूर्वीच अर्ज दाखल केलेल्या अर्जदारांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही याची कृपया नोंद घ्यावी. उपसचिव, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई. भरती 2026. पदाचे नाव आहे अशासकीय सदस्य. एकूण रिक्त पदे आहेत 17. नोकरीचं ठिकाण आहे मुंबई आणि अर्ज करण्याची पद्धत आहे ऑफलाईन. अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे 23 मार्च 2026. अर्ज पाठवण्याचा पत्ता आहे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, दालन क्रमांक 221, दुसरा मजला, मंत्रालय विस्तार, मुंबई 400032. आता इथं आपण पदाचं नाव आणि ही जाहिरातीमधील माहिती बघत आहोत. पदाचं नाव आहे नॉन गव्हर्नमेंट मेंबर. एकूण पदे म्हणजे नंबर ऑफ पोस्ट आहेत 17. वय आहे 18 ते 38 वर्ष आणि याची वेबसाईट आहे www.mahafood.gov.in. अर्जाची पद्धत आहे ॲप्लिकेशन मोड ऑफलाईन मोड आहे. जॉब लोकेशन मुंबई आणि लास्ट डेट अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 23 मार्च 2026. ॲड्रेस टू सेंड ॲप्लिकेशन अर्ज पाठविण्याचा पत्ता मगाशी आपण मराठीमध्ये पत्ता पाहिलेला आहे, हा इंग्रजीमधील आहे. डिपार्टमेंट ऑफ फूड, सिव्हिल सप्लाईज अँड कन्झ्युमर प्रोटेक्शन, रूम नंबर 221, सेकंड फ्लोअर, मंत्रालय, मुंबई 400032. डेट्स आहेत इम्पॉर्टंट डेट्स. स्टार्टिंग डेट फॉर ॲप्लिकेशन 23 फेब्रुवारी 2026 आणि लास्ट डेट फॉर ॲप्लिकेशन 23 मार्च 2026. सिलेक्शन प्रोसेस आहे. सिलेक्शन प्रोसेस इज इंटरव्ह्यू. या भरतीसाठीची जी कार्यपद्धती आहे किंवा भरतीची प्रक्रिया जी आहे ती मुलाखतीद्वारे घेतली जाणार आहे. त्यासाठी तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन होणार आहे. तुम्ही अर्ज करायचा आहे. जे अर्ज क्वालिफाय होतील किंवा जे बाद होणार नाहीत अशा ज्यांनी अर्ज केलेला आहे त्यांना एक तारीख देऊन त्यांना इंटरव्ह्यूचं लेटर येईल आणि त्यानुसार आपली कागदपत्र जी मूळची आहेत 10वी 12वी ग्रॅज्युएशन, संगणक किंवा इतर तुमची काही शैक्षणिक पात्रता आहे, तांत्रिक पात्रता असेल तर त्या पद्धतीचे सर्व डॉक्युमेंट्स ओरिजिनल कागदपत्र घेऊन आपला एक पासपोर्ट साईज फोटो घेऊन जायचं आहे तिथं आणि तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर इंटरव्ह्यू प्रोसेस होणार आणि त्या इंटरव्ह्यू प्रोसेस प्रमाणे तुम्हाला मेरिट लिस्ट प्रमाणे यादी लागून तुमची भरती प्रक्रिया ही पूर्ण होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, ही तुम्हाला नोकरीची खूपच छान संधी आहे आणि जे मुंबईमध्ये राहतात त्या लोकांसाठी तर खूपच चांगली अगदी योग्य संधी आलेली आहे. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद. थँक यू फॉर वॉचिंग अँड सबस्क्राईब.